नमस्कार, मी सुषमा चामे। तर मी आज कारल्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे। ती म्हणजे कारला हळद आणि मीठ घालून उकडवून घेतला, नंतर तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालून घेतला, चिमूटभर साखर घातली आणि थोडासा लिंबू पिळून घेतला आणि व्यवस्थित सगळीकडे परतून घेतलं। व्यवस्थित सगळीकडे परतून घेतल्याच्या नंतर तेल थोडं जास्तच होतं म्हणून थोडंसं 1-1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं। तरी पण तेलच वाटत होतं, टिफिनमधून तेल बाहेर निघेल म्हणून मी कढईमध्ये बेसन भाजून घेतलं होतं। तर 1 चमचा बेसन घालून त्या तेलावरती परत सगळीकडे परतून घेऊया तेलावर, जेणेकरून ते पीठ भाजलेलंच होतं। तर आता बघू शकता तुम्ही एकदम सुकी टिफिनसाठी भाजी तयार आहे। तर मी बनवलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।